नमस्कार, नवीन वर्षाच्या नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे। आम्ही अमेरिकेच्या नॉर्थ ईस्ट म्हणजे उत्तर पूर्व या भागात राहतो, जिथे की मिशिगन हे एक राज्य आहे आणि मिशिगन हे राज्य कॅनडाच्या अगदी बॉर्डरवर आहे। आणि इथून जर तुम्ही न्यूयॉर्क सिटी बघितली तर अगदी रोडनी जर तुम्ही मिशिगनमधून न्यूयॉर्कला गेले तर 8 ते 9 तासांचा हा प्रवास आहे न्यूयॉर्क सिटीचा। इकडे विंटरमध्ये खूप थंडी असते, जवळजवळ 4 ते 5 महिने इकडे बर्फाचं वातावरण असतं। काल रात्रीपासून पण खूप जास्त स्नोफॉल इथे होतोय। तर इकडे स्नोफॉलमध्ये खूप लोक एन्जॉय करतात, लाईक खूप सगळ्या ॲक्टिव्हिटीज होतात, त्या पण मी तुम्हाला सांगणारच आहे। बट आज मी इथे आली आहे एका छोट्या पार्कमध्ये, जिथे मी पण स्नो खूप एन्जॉय करणार आहे। A few moments later. आम्ही बनवलंय स्नोमॅन। वाह, सौरभ का भारी दिसतोय स्नोमॅन आपला। अरे त्याचं नाक वितळतंय, थांब मी नाक परत बनवतो। बनव पटकन जा। वाह, याला पण कर छोटा, याला एक छोटं नाक पडलं त्याचं। खूप सॉफ्ट आहे हा बर्फ। माझा बर्फातला हा पहिला अनुभव आहे, मला खूप एक्साइटिंग आणि खूप छान वाटतंय मला इथे। इकडे स्नो मध्ये बाहेर निघताना खूप तयारीने बाहेर निघावं लागतं। तुम्ही बघू शकता, मी अक्षरशः पूर्ण मोठा कोट घालून इथे उभी आहे। बाहेर जायचं असेल स्नो मध्ये तर तुमचे रेग्युलर कपडे, थर्मल्स आणि विंटर जॅकेट शिवाय तुम्हाला बाहेर निघता येत नाही। ग्लव्स पण तुम्हाला घालावे लागतात आणि बूट स्पेशली, कारण आपण स्नोमध्ये नॉर्मल शूजमध्ये नाही चालू शकत। इथे खूप स्लिपरी होऊन जातं सगळं स्नोमध्ये, तर असं आहे। बर्फ खूप जास्त साठलेला आहे। इथे छोटे बेंचेस ठेवलेले असतात बसायला। तुम्ही बघू शकता की ही लेअर किती मोठी आहे स्नोची। तर स्नो खूप जास्त होत असल्यामुळे अशी कवर्ड शेल्टर्स इथे असतात, जिथे तुम्ही बसू शकता। तुम्ही जर घरून काही खायला आणलं असेल तर तिथे जाऊन तुम्ही खाऊ शकता। आणि इथे तुम्ही बघू शकता उन्हाळ्यामध्ये हे लोक बार्बेक्यू करतात, तर त्याच्यासाठी स्पेशल हे असं बार्बेक्यूसाठी हे लोक इथे बनवतात। तर इथे तुम्ही तुमचे बार्बेक्यू करू शकता। आणि मुलांना खेळण्यासाठी इथे छोटा प्ले एरिया यांनी बनवला आहे, जिथे समरमध्ये युजली खूप मुलं खेळायला येतात। या पार्कमध्ये एक छोटा लेक पण आहे, जो तिथे उन्हाळ्यात खूप पक्षी येतात आणि खूप सुंदर बघण्यासारखा नजारा इथे असतो। पण आता मी तुम्हाला दाखवते, अक्षरशः फ्रीज झालाय तो, कारण आजचं टेम्परेचर -6 आहे। बघा, पूर्ण लेक अक्षरशः फ्रीज झालं। इथे कोणीतरी जाण्याचा बहुतेक प्रयत्न केलेला असावा, पण हा वरून फ्रीज झालाय आणि आतमध्ये पाणी आहे बहुतेक, तर त्यामुळे त्यावर आपण नाही चालू शकत। धरती इथे छान बर्फ साठला, इथे झोपून तू एक मस्त बटरफ्लाय कर, पटकन ये इकडे। खूप एन्जॉय केला मी आज स्नोमध्ये आणि खेळून मला खूप भूक लागली आहे। सो आम्ही ऑर्डर केला आहे आज एका इंडियन स्टोअरमधून पिझ्झा। तर आता तो पिझ्झा आम्ही पिकअप करणार आणि मग घरी जाणार। फायनली पिझ्झा मिळाला, धरती आली आहे। आजचा दिवस मी खूप छान स्पेंड केला आणि मला खूप मजा आली आज। जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा। आणि ज्या विंटर ॲक्टिव्हिटीजबद्दल मी बोलत होते, तर विंटरमध्ये इथे खूप सगळ्या गोष्टी होतात, त्यावर मी एक वेगळा व्हिडिओ बनवणार आहे। आणि त्याकरिता माझं चॅनल तुम्ही बघत राहा आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ।